इथं शिवाजी महाराजांच्या मातीनं घोड्याने टापाने माती उकरली. इथं ज्ञानोबाच्या ज्ञानाच्या खुरांनी माणसं सुखी केली आणि तुकोबरायच्या वैराग्याच्या जळजळीनं गाथा तयार झाला. सरदाराच्या पोराला पाहिलं नव्हतं, सरदाराच्या पोराला पाहिलं नव्हतं तरी सरदाराच्या पोराने सांगितलं होतं राजेंना पाहिलं नव्हतं तरी, खबरदार जर टाच मारली चाल पुढे छिंदड उडवीन राय राय एवढ्या ही माती आहे. ही कविता आपल्या एखाद्या येडपटाला म्हणायला हवं. खबरदार जर टाच मारली चाल पुढे छिंदड्या. आपलं पोरगा असं म्हणायला बसलंय, खबरदार जर टाच मारली चाल पुढे छिंदड्या उडवीन राय राय एवढ्या. हे रक्त कसं आहे मग तुम्हाला कधी दुष्काळ पडला नाही आणि पडणारही. हे गोवा खाऊन लागणार नाचणार रक्त आहे. हलकट क्वालिटी कोणची तरी 90 प्यायची कोणलाही घोडा लावायचा इतका भिकार रक्त आहे. हे रक्त आभार गबार नाहीये. वाघ फाडला होता संभाजीनं, वाघ. गोवा नाही. वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उत्ताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने बागा झाला बिबट्या. हलकट क्वालिटीचं. मागून की चड्डी फाटेल फाडून मग ही कोण शिवीन. दोन भोंगळे दारू रस्त्याने चालला. एक भोंगळा, भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही ट्रॅफिक नाही मोकळा. आणि दुसरा लंगुटी लावून होता. आणि तो भोंगळा त्याला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो. लंगुटीवाला म्हणतो अरे का मोकळा हिंडतो, हे घे लंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. दोन दारुडे रस्त्यानं ढुलत चालले. त्यातला एक बेवडा म्हणतो मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकान ठेवून दिली. तू होऊ शकत नाही म्हणला. का मी जर राजीनामाच द्यायला नाही. काही येड्यांच्या नादी लागत. एक पाणी जपून वापरा. आणि हे मुद्दे काळाची गरज आहे. 2 वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर विजेचं संकट येणार आहे. वीज जपून वापरा. आता तुम्हाला वीज का कमी पडली नाही तर कोणत्या मोटरीच विहिरीवरच्या चालू नाही. यंदा विजेचा प्रॉब्लेम येणार उन्हाळ्यात. 1 पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. आणि 3रं वाक्य महिला मंडळ पाया पडून तुमचा मुलगा म्हणून सांगतो, घरामध्ये वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा. जरा वयामानाचं भान ठेवून वापरा. सासू सासऱ्यांबद्दल थोडी आदराची भाषा ठेवा. जरा 7व्या आयोगाच्या घमेंडीत राहू नका. तुमच्या नवऱ्यानं किती जरी पगार कमावला ना तर त्याच्या आईसाठी त्याच्या आईनं त्याला रात्रीचं उपाशी राहून सांभाळलं याचं भान ठेवा. आणि सासू सासऱ्याचा बोलण्याचा तुम्हाला कवडीचा अधिकार नाही. तुमच्या बापाच्या घरून तुम्ही टेम्पो भर भांडे आणलेत. कोणते टिकले एवढं सांग. कपाट घरात घालताना मोडलं. दिवाणचं तंगड तर निघेलच होतं. आणि सोपा शर्ट तर वाकेलच होता. पाया पडून सांगतो महिला मंडळ, माणसं गरिबी सहन करतील, माणसं दुष्काळ सहन करतील, पण मुलाबाळाकडून आणि सुनबाईकडून झालेला अपमान माणसं सहन करणार. सासू सासऱ्याला बोलण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न लागलंय तो तुमचा खिलारी आहे. तुम्ही त्याला पाहिजे तसं वापरू शकता, पण इकडं डोकं लावायचं नाही. तुझ्या नवऱ्याला बोल ना काय बोलायचं तुला. तुझा तो विकत घेतलेला बैल आहे, सांभाळ कसा आहे.
विनोद आहे हा. एक हे 3 मुद्दे तुमच्यासाठी सांगतो आणि हे 3ही मुद्दे जर वापरले तर घर सुखी होईल. घर सुखी होईल. आणि हेच वाक्य स्वतःच्या सासू सासऱ्यांना बोलण्यापेक्षा स्वतःच्या मुलीला कंट्रोल करा. हा, नुसत्या भपक्यामध्ये जगू नका. आपल्या मुलीचं दप्तर जरा उचकून बघत जा. त्या दप्तरामधल्या शेवटच्या पानावरचे ग्रहपाठ एकदा वाचित जा. ते जागतिक रीतीचे ग्रहपाठ आहेत. मुलीचे मोबाईल मधले सिम एकदा चेक करा. त्यातला बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिले त्याच्यात 500 आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे जरा पहा. आता हसू येईल. आता हसाल पण एक दिवस तुम्हाला इंद्रिकांचीच आठवण येईल. एक वाक्य सांगतो महिला मंडळ आणि पुरुष मंडळीकडे जातो. महिला मंडळ, सासू गरीब आहे असू द्या, बांगड्या तुटल्या तिच्या तुटू द्या, चप्पल फाटली फाटू द्या, पण तिनं आयुष्यात तुमच्याबद्दल कधी देवाकडे वाईट मागितलं नाही. जाऊ द्या, त्या बिचाऱ्याचं बनेन मला लय मळू द्या, शर्ट फाटलाय फाटू द्या, दाढी वाढली वाढू द्या, पण त्याने आयुष्यात तुमच्याबद्दल वाईट चिंतन कधी केलं नाही. पण तुम्ही इतक्या दुर्दैवी, त्यांच्या घरात राहून तुम्ही त्यांना कधी नीट ओळखू शकले नाहीत. एक वाणी जपून वापरा आणि मुलींकडे कंट्रोल करा. आपण काय केलं, लाड केलं नाही यांचे लाड झालेलं. 70ची पल्सर आहे 10वीच्या पोऱ्याला. महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागे होय. बरं, त्या पोलिसानं सांभाळावं तरी काय काय. आपल्याला आपल्या बायकोचं भांडण झालं, चला पोलीस स्टेशन. आपली पोरगी पळून गेली. साहेब साहेब भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वी फिरली हो. पुरीचा बाप जेव्हा पोरगी पळून पुरीचा बाप जेव्हा पोरगी पळून गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करायला जाईल ना, तेव्हा त्या पोलीस लोकांनी आहे ना, त्यांच्या हातात ते दांडकं असतेच, त्याला आतमध्ये घेतलं पाहिजे. इकडे आतल्या खोलीत चाल. पोरगी पळून गेली ना, तू कुठं कुंभमेळ्याला गेला, त्याचा बाप हाणला पाहिजे पहिला. कारण पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहीत असतात. आया भामट्यांचं सोंग घेतात. आपली मुलगी 3-3 तास मोबाईलवर बोलते. आपली मुलगी आरशापुढं उभं राहून कारण नसताना हसते. 1-2-3 वेळा पावडर लावते. म्हणजे आपल्या पोरीला काही पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता, तू काय जपाला बसली होती का? हे सगळे चाळे पुरीच्या आईला माहित असतात. रविवारी आपली पोरगी शाळेत जाती. बरं, असू शकतो 10 तास, दप्तर नको. ही बिगर दप्तराची ट्युशन कुठे निघाली बॉय? हा विनोद नाही, याला कंट्रोल करणं काळाची गरज आहे. हो, मग हेच केलं पोरांचं. 9वीचं क्वार्टर आणतंय, 9वीचं आहे 15ची आवला दे क्वार्टर आणते ते भंगरी टाईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझं कमी मी तुझं. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला, आता मी म्हणतोय बा माझा आहे. मग 10वीला गेले, आता 16चं आहे 10वीचं कितीच आहे? 16चं. 9वीचं कितीच आहे? 15चं. आणि 10वीचं काय म्हणते माहिती का? काय केलंय माझ्यासाठी आपल्याला. आता आपण केलं ते सांगायचं.
बाप म्हणतो मारली जखम्या, मग आता काय करू? 70ची पल्सर आहे त्याला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, वरून बापानं 100 द्यायचे पेट्रोलला, हिनं 100 द्यायची, इथलंही खोडीची. हा, ही उलटी पोराला म्हणती हे 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. मग ती अवलाद 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, हल्ली 90. आणि मग यांचे वाढदिवस सुरू झालेत. आता हे घरी नाही करते वाढदिवस, यांना बाप नाही ना, हे वड्याला सापडेला अवलाद आहे ना. मग यांचे वाढदिवस आता हायवेला झाले सुरू. ढाब्यापुढे केक ठेवायचा, त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी संगत, एकत्र चैन खोलून मुतायचं. मग तो मुतन केक एकत्र करायचा कालून आणि एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू यू. आणि पेल्यावर एकमेकाला बापाच्या नावाने हाका मारायचा, ए दत्त्या, ए भिक्या. खरंय का खोटंय? लहान आणि पोरं, खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटं नाही बोलते. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. याच काळोखे पाटलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सांगा, हे मुद्दे काळाची गरज आहे किंवा नाही? नाही. आता पुरुष मंडळीला सांगतो, 3 गोष्टी जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा. आणि राजकारणी लोक ध्यानात ठेवा, आता राजकारण पहिलं राहिलं नाही. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागं जे कार्यकर्ते हिंडत होते ते निस्वार्थी होते. आज तुमच्या मागं जी टोळी हिंडते फायदा म्हणून हिंडते. सुनबाई तरी अंगणवाडीत लाव. हो, आणि राजकारणी लोक ध्यानात ठेवा, आता पहिल्यासारखं राजकारण क्षेत्र राहिलं नाही. हो, अजून 2 वर्षानं 2 माणसं राजकारणात उतरणार नाहीत, गरीब आणि विद्वान. हो, आता तुमच्याकडे बी दिवस वाईट आलेत, कार्यकर्त्यांना बी. अहो, 1.5 महिन्यापूर्वी एकमेकाला घोडे लावले ना, आता एका कोंबडी कुदा त्या म्हणले अक्कल बंद झाली लोकांची. 1.5 महिन्यापूर्वी कुदायचे एकमेकावर आणि आता एका कोंबडी कुदा त्यात. आपण बसलो गावात बांबू उपटीत. अवघड होणार आहे. बरं, त्याच्यामुळं वरून तुमची किंमत कमी झाली, गावात कमी, आणि घरात तर राहिलीच नाही. हो, कार्यकर्त्यांचं घरात जगणं लय अवघड. अरे, शेतकऱ्याची बायको शेतातून आली तर नवऱ्याला म्हणती चहा घेता का? कार्यकर्त्याची बायको तशी नाही बोलत. पब्या पब्या, त्याला इजार खायचंय का? का बाहेरून झक मारून आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे. बायको आहे, सावध व्हा. आणि 3 गोष्टी काळोखे पाटलांच्या वाढदिवसाला सांगतो. एक, अंगातली ताकद जपून वापरा. आता दंगली करायचे, मारामाऱ्या करायचे, आंदोलनं करायचे, खून करायचे, मोर्चे काढायचे दिवस राहिले नाही. कायदा झालाय कडक. पोलीस यंत्रणा 15 वर्षापासून नंबर 1 काम करते. आणि 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे आणि 80% जनता मोबाईलच्या क्लिपमध्ये. जर कधी टपरी बिपरी पेटवताना क्लिपमध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतनत्या, खुटा उपटन पण खुटी निघायची नाही.
3 महिने 3 महिने जामीन नाहीये आला. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. कुठे घालू नका. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000चे नवरदेव बाहेरा नवरदेव उड्या हाणायची. आता काळोखे पाटलांच्या वाढदिवसाला सगळ्या त्यांच्या कार्यकर्त्यांना एक वाक्य सांगतो. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मला वाटतं जवळजवळ पटन. काळोखे पाटलांच्या वाढदिवसाला आपण एक संकल्प करायचा फायनल. आज काय आपल्या घरात कुणाचंही लग्न असलं तर लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबाच्या 2 मुलींची 10वीची फी भरायची. आणि फेटे बांधायचा तुला जर किडा असेल नाही तर अख्ख्याला बांधायचे. 2-4 बोकांडी घ्यायचे नाही. अख्ख्या वराला बांध. आचारी मंडपावाले केटरते वेटर बिटरते काय म्हणते ते वाढणारे पोरांना वाढपे बिडपे सगळ्यांना घे. तुला किडा आहे ना जिरव. पण तुम्ही जर कधी एका गरीबाच्या मुलीची 10वीची फी भरली तर तिच्या गालावरचं हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. दरिद्री बोलून काय करते, मी भात खात नाही, येऊ नको पण भुकू नको. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला आणि लुगड्याच्या पदरात बांधू नाही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटेल. गरीबाला मदत करत जा. ज्याला गरज आहे त्याला मदत करा. आज आमचा एका गरीबाचा मुलगा मिलिटरीत फिट झाला. छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं भरलं. आर्थिक बाजू नाही. लग्नात ते सत्कार बंद करा आणि त्याला 1000 रुपयाची मदत करा. त्याचा आशीर्वाद लागू पडेल. भांडे घासणारीची मुलगी 12वीला पहिली आली. गपकन तिचा मेडिकलला नंबर लागला. तिला इंटरव्ह्यूला जायचंय. चांगला ड्रेस नाही. कपाट उघडा, आपल्या मुलीचा एक ड्रेस तिला देऊन टाका. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटेल. श्रीमंताच्या गाला ही शेतका भांडे घासणारी बाई भांडे घासून जिन्यानं वर जाती आणि ही लिफ्टनं वर जाती. तरी बोंबलती. मणक्यात घ्या, डोळ्याला अंधारे आहेत. अगं बाई तू जगती तरी कशाला. जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून ठेवला. एक कशातही पैसे घालू नका. चांगले बसून लोक जेवत होते. उभ्यानं जेवण सुरू केलं या नालायकाने. आणि ते वराड नालायक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडलं ना ते ताटलीच घेऊन घरी गेला. चांगले गोल गुलाबजांबू होते. आता असं नाही राहिला गुलाबजांबू. लांब कोळा. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक. राजा राणी राजा एवढा. आणि म्हणून काळोखे पाटलांच्या वाढदिवसाला सगळ्यांनी मागा काय खरंच ज्ञान नाही. तुम्हाला मला खरंच ज्ञान नाही. 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 बाथरूम आणि एकच पोरगावर फट्या बावलीच. ते नवरी बाला नाही ते मेवणीला खणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले. तवा हे सरळ झालं. आता आपण येडेत कशाने.
येडे. आपल्याला काय नाही, ज्ञान नाही. आणि तुम्हाला आणि मला जर ज्ञान आलं नाही तर सुख मिळणार. तुम्हाला आणि मला जर ज्ञान आलं नाही तर सुख येऊ शकत नाही, कधीच नाही. कारण काय नाही, ज्ञान. महिला मंडळ पटकन उत्तर द्या. तुम्हाला एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक. आता सगळ्यांना एक आहे कसे, मला एक तुम्हाला एक. मग तुम्हाला साधारणपणे सुना किती असतील? एक मुलगा म्हणल्यावर सुना किती? 3. एक, बरोबर आहे. आता एक सून आहे तुम्हाला, तुम्ही उद्या मेल्या, तुमच्या टोटल इस्टेटीची मालकीण कोण होणार आहे? सून. तरी तुम्हाला एक सून का सण होत नाही? ज्ञान नाही, ज्ञानच नाही. बायको उचलून आपटली, मेली बायको, 30 वर्ष जाऊन बसला, काही नाही. 10 लाख रुपये एकाला भोक्सायची सुपारी घेतली, भोकाच नाही. मी भोक्सायला काय 5-10 मिनिटं लागली. 45 वर्ष जाऊन बसला, खर्ची तो कवा एक. मग काळोखे पाटलांच्या अभिष्ट चिंतनाला पहिला मंडळ. तुम्हाला 3 गोष्टी सांगतो, पुरुष मंडळीला 3 गोष्टी सांगतो. एक, पाणी जपून वापरा, पाण्याचा वापर गैर करू नका. आता पुणे जिल्ह्याला पाणी का पडत नाही? इथं ज्ञानोबा तयार झालाय, इथं तुकोबा तयार झालाय, इथं दुष्काळ पडेलच कसा? पुणे जिल्ह्याला कधीच दुष्काळ पडू शकत नाही. का? अरे जिथं रेडाव्यात बोललाय तिथं निसर्ग काय करेल? जिथं निर्जीव भिंत चालली तिथं निसर्ग काय बरेल? आणि जिथं दगड तरली तिथं माणसं का तरणार? गाथ्याला बांधलेली काय तरली? दगड तरली. आणि ह्या मातीत स्वराज्याचं रत्न जन्माला आलंय, ही छत्रपतीची माती आहे. म्हणून पुणे जिल्ह्याला कालही दुष्काळ नव्हता, आजही नाही, आणि माहिती म्हणून सांगून ठेवतो, पडणारही नाही, कधीच पडणार नाही. का? अरे इथं घोड्याच्या टापानं टापरलेली माती आहे, ज्ञानाच्या खुरानं उखडलेला जिल्हा आहे, आणि वैराग्याच्या खुरानं नांगरणी केलेला राष्ट्र आहे. टाळी 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 इको दे रे. राजे 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 राजे. राजा ती माती, आवाज रे. राजा ती माती तुम्ही कानाला लावा राजे, राजे ती माती तुम्ही कानाला लावा राजे. ती माती सुद्धा तुम्हाला म्हणाल तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे हे रखना. आई साहेब, मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका राजेंच्या पायावर ठेवली. राजेंचा चेहरा मला उतरलेला दिसला. आई साहेबांनी सांगितलं, थाना ज्या दिवशी तुझ्या मुलाचं लग्न आहे त्या दिवशीच कोंडाण्यावर स्वारी आहे. आधी लग्न कोंडाण्याचे, मग लग्न रायबाचे. हे रक्त कुणाचं आहे? वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराज की. आणि ही माती कशी आहे? मेरे देश की धरती, आवाज